नमस्कार मंडळी, महिमा क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज मी इथे नेदरलँडमध्ये आलेली आहे आणि नेदरलँडमध्ये याच्या पुढचे काही व्हिडिओज नेदरलँडमध्ये मी जे काही बघणार आहे त्याबद्दलचे आहेत। तर कालच आम्ही कुकन ऑफ गार्डनला व्हिजिट करून आलेलो आहोत। तर कुकन ऑफ गार्डन हे एक ट्युलिपचं खूप सुंदर असं गार्डन आहे, जिथे 70 लाखाहूनही जास्त ट्युलिपची फुलं फुलतात आणि हे फुलं बघण्यासाठी लाखो व्हिजिटर्स इथे येत असतात। तर चला आपण आता बघूया ट्युलिपचं गार्डन कसं आहे। कुकन ऑफ गार्डन हे लीज या सिटीमध्ये आहे। सिलसिला मूवीमधलं देखा एक ख्वाब जो ये दिल खिले हुए हे फेमस गाणं इथं शूट झालंय। कुकन ऑफ गार्डनला जर तुम्ही व्हिजिट करणार असाल तर ऑनलाईन तिकीट घेणं नेहमीच स्वस्त पडतं। तर इथं मी वेबसाईट दिलेली आहे की जिथे तुम्ही कुकन ऑफ गार्डनची ऑनलाईन तिकीट करू शकतात। आम्ही शिफॉल एअरपोर्टवरनं कुकन ऑफ गार्डनची बस घेतलेली आहे। कुकन ऑफ गार्डनची बसचा प्रवास हा नेहमी बेस्टच असतो, कारण की ते एकदम एंट्री पॉईंटपर्यंत तुम्हाला ड्रॉप करते। आता आजूबाजूला हे जे तुम्हाला ग्रीन असं दिसतंय ना, हे सगळं ट्युलिपची शेती आहे। या ठिकाणी जर तुम्ही एप्रिल आणि मार्च या 2 महिन्यात आली तर इथे तुम्हाला भरपूर सारे असे ट्युलिपचे फुलं फुललेली दिसतात। वेगवेगळ्या कलरची ही फुलं असतात। आता आपण जी शेती बघितली, ज्याचे फुलं आपण काढून टाकलेले, तर ते जे फुलं काढून टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हे कंद असे ते लोक बाहेर काढतात आणि त्याला सुकवतात। तर सगळ्यात मेन बिझनेस इथला जो आहे तो हा कंदांचा बिझनेस आहे। तर हे कंद तिथे विकायला असतात। वेगवेगळ्या कलरचे ट्युलिपचे फ्लावरचे असे कंद तिथे विकण्यासाठी असतात आणि हे फ्लावरचे कंद तुम्ही घरी आणून मार्चमध्ये याला जमिनीत तुम्ही रोवायचं, म्हणजे एप्रिलपर्यंत याचे छान असे ट्युलिपचे फुलं तुम्हाला इथे दिसतात। आता ट्युलिपचा सीझन हा फक्त 2 महिन्याचाच असतो। 2 महिन्यानंतर मात्र हे सगळे फुलं निघून जातात, त्यांचा सीझन संपतो। त्याच्यानंतर हे फुलं कधी उमलत नाही, ते डायरेक्ट परत आपल्याला मार्चच्या एंडिंगलाच फुलायला सुरुवात होते। कुकन ऑफमध्ये आमची एंट्री झालेली आहे। तर आता एंट्री केल्या केल्या तुम्हाला हे असं छान मनमोहक असं दृश्य दिसतं। खूप सारे ट्युलिपचे वेगवेगळे प्रकारचे फुलं असे समोरच्या साईडला ठेवलेले आहेत, ज्याची अरेंजमेंट हे खूप मेहनतीने हे लोक खूप सांभाळून व्यवस्थित करत असतात। ही आहे त्याची एंट्री आणि या ठिकाणी बघा किती सारे व्हिजिटर्स आलेले आहेत। आतमध्ये एंट्री केल्या केल्या इतकी सुंदर अशी ही फुलं पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं। इथे गेल्यानंतर कोणत्या कलरचे फुलं बघावी हा एक प्रश्न पडतो, कारण की इतके सुंदर सुंदर कलरचे हे फुलं असतात। इथे 7 लाखाहूनही जास्त ट्युलिपचे फुलं आहेत आणि 800हून जास्त व्हरायटी आहे या फुलांची। या गार्डनचं एक अट्रॅक्शन म्हणजे की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची ट्युलिपच्या फुलांची अरेंजमेंट कलरनुसार केलेली आहे। आकर्षक फुलं व्यवस्थित जागेवरती लावणं आणि त्या फुलं कोणत्या टाईममध्ये उमलणार आहेत ह्या गोष्टींचा सुद्धा विचार करणं हे इथलं एक वैशिष्ट्य आहे। थोड्या थोड्या अंतरावरती इथे कॅफे आहे। या कॅफेमध्ये तुम्ही तुमची पेटपूजा करू शकता। जसं आपल्याकडे वडापाव हा सगळीकडे भेटतो, तसं इथे फ्रेंच फ्राईज हे सगळीकडे मिळतात आणि खूप सुंदर सुंदर फ्लेवर्सची हे फ्रेंच फ्राईज असतात। सगळं ट्युलिप गार्डन अगदी निवांतपणे बघण्यासाठी 3 तास पुरेसे आहेत। आणि खरं सांगायचं झालं तर ट्युलिप गार्डन हे बघण्यापेक्षा सगळ्यात जास्त टुरिस्ट हे इथे फोटो काढण्यासाठी येतात, कारण की या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फोटो काढण्यासाठी एक छानशी अशी अरेंजमेंट त्यांनी करून दिलेली असते। आज इथे खूप थंडी आहे, त्याच्यामुळे जॅकेट काढून फोटो काढणं ही सुद्धा एक कला असं मी म्हणू शकते, कारण की तुम्ही इथले जे माझे काही फोटोज बघाल तर ते एका जॅकेटमध्ये आहेत, कारण की खूप जास्त थंडी आहे। आजूबाजूला सर्वीकडे हिरवंगार आणि त्यामध्ये वेगवेगळ्या कलरची अशी ही ट्युलिपची फुलं खूप सुंदर दिसतात। तसेच तुम्हाला एंट्रीमध्ये जे एक बुकलेट मिळतं की इथं कुठले कुठले सेंटर ऑफ अट्रॅक्शन्स आहेत, त्याच्यामधलं हे एक नवीन अट्रॅक्शन आहे की या ठिकाणी ट्युलिपपासून बुकेज कसे तयार केले जातात हे इथे डिस्प्लेला ठेवलेले आहेत। तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे बुकेज कोणी कोणी तयार केलेले आहेत ह्याचंसुद्धा त्या ठिकाणी नाव डिस्प्ले होत असतं। प्रत्येक सेक्शनमध्ये
कोणत्या कोणत्या ट्युलिपचे फुलांचे प्रकार वापरलेले आहे त्याप्रमाणे यांचं वर्गीकरण होत असतं। ज्यांना फुलांची रचनेमध्ये आवड आहे किंवा फुलांच्या कलरचे कॉम्बिनेशन्समध्ये आवड आहे त्यांनी या ठिकाणी नक्की भेट द्या। हे सर्व ट्युलिपची फुलं आहेत। सर्वात जास्त ट्युलिपचे प्रकार तर मला या ठिकाणीच दिसले। आतापर्यंतचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल की या ठिकाणी व्यवस्थितपणा आणि शांतता आणि त्याचबरोबर सगळ्या ठिकाणी साफसफाई अगदी बारकाईने केली जाते। आता फुलांच्या देशात आल्यानंतर आपल्याला फुलपाखरं दिसले नाही तर काय, म्हणून या ठिकाणी लहान मुलांचं अट्रॅक्शन आणि मोठ्यांसाठी करमणूक म्हणून हा बटरफ्लायचा शो इथे आहे। प्रत्येक अट्रॅक्शन पॉईंटवरती हा 5 मिनिटाचा शो असतो। आणि आता इथे हा विंडमिल जो आहे हा खूप जुना विंडमिल आहे इथला, तर या ठिकाणी हा शो आता होणार आहे, तर प्लीज हा बघा आणि एन्जॉय करा। बटरफ्लाय शो झाल्यानंतर आम्ही या विंडमिलच्या वरच्या साईडला आलेलो आहोत आणि इथून आपल्याला जवळून विंडमिल ही बघता येते। आणि आता ही जी विंडमिल आहे ही अगदी वाऱ्यावरती फिरते आहे। विचार करा किती जोरात हा वारा आहे। अशी सुंदर ट्युलिपची फुलं बघत बघत आम्ही आता एक्झिट पॉईंटकडे जाणार आहोत। थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला हे ट्युलिपचं फ्लावर दिसलेलं आहे। त्याचप्रमाणे हे सगळं फ्लावर त्यांनी ट्युलिपपासून बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे लिहिलेलं आहे ट्युलिप फ्लावर। याची अरेंजमेंट बघा, खूप सुंदर अशी अरेंजमेंट केलेली आहे। असं हे सुंदर गार्डन बघत बघत आम्ही आता या ट्युलिपच्या गार्डनला निरोप देत आहोत। आता आपण ज्या नंबरच्या बसनी ट्युलिप गार्डनला आलो होतो त्याच नंबरच्या बसने आपण परत शिफॉल एअरपोर्टला चाललेलो आहोत। तर हा रस्ता खूपच सुंदर आहे। आजूबाजूला हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ट्युलिपचे हे शेती आहे। आता बसचा प्रवास दाखवण्यामागचं कारण म्हणजे की इथे उघडणारा हा ब्रिज, तर आता हा जो समोर ड्रायव्हरच्या समोर जे तुम्हाला दिसतंय ना खडबडीत असं, तर ते आहे हा ब्रिज ओपन झालेला आहे, कारण की या ठिकाणाहून ही बोट आता क्रॉस होणार आहे, म्हणून हा ब्रिज ओपन झालेला आहे आणि आमची बस थांबलेली आहे। मी पहिल्यांदाच असा उघडणारा ब्रिज बघितलेला आहे, त्याच्यामुळे मला फार कुतूहल होतं की ही बोट ह्या ब्रिजमधनं कशी जाणार आणि हा ब्रिजमधनं जेव्हा ती क्रॉस होईल तेव्हा कसं दिसेल, किंवा जेव्हा हा ब्रिज बंद होईल तर तेव्हा काय दिसणार आहे, कशा पद्धतीने काम होणार आहे हे मला बघायचं होतं आणि म्हणून मी हा क्लिप या व्हिडिओमध्ये ॲड केलेली आहे। बोट आता क्रॉस होऊन गेलेली आहे आणि आता हा ब्रिज बघा खाली खाली येतोय। तर हा आता व्यवस्थित असा सेट झाल्यानंतर हे जे बॅरियर्स आहे हे ओपन होणार। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। त्याचबरोबर अशाच छान छान व्हिडिओसाठी महिमा क्रिएशन चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसह। तोपर्यंत बाय बाय।